हाय, माझं नाव श्रद्धा आहे आणि मी स्वयंपाकाचे कामं करते. आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याचे कोफ्ते. तर कोफ्त्याला लागणारं कांदा, टोमॅटो, आलं, लसूण. ऑप्शनल आहे, काजू पाहिजे असेल तर, नाहीतर तुम्ही खोबरं पण टाकू शकता. कढईमध्ये तेल घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं आधी जिरं टाकायचं आणि मग कांदा, टोमॅटो, आलं, लसूण सगळं एकत्र चालेल. फक्त परतायचं आपल्याला थोडं ट्रान्सपेरंट होईपर्यंत झाकण ठेवून. सगळं मिक्स करायचं, कांदा, टोमॅटो आणि झाकण ठेवायचं. थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ते लवकर नरम होते आणि पाणी सुटेल. सगळं पाणी सुटले की ते शिजतं त्या पाण्यात. दुधी भोपळा खिसून घ्यायचा आणि त्याचं पाणी काढायचं. एकदम घट्ट पिळून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये बेसन, कोथिंबीर थोडा आणि लाल तिखट, हळद, मीठ, तीळ, थोडासा ओवा, धने पावडर पण टाकायची. तीळ 1 ते 1.5 चम्मच तीळ टाका. तिळाने खूप छान टेस्ट येते. आणि मिक्स करा. पाणी न टाकता मिक्स करा. आणि त्याचे चपटे बॉल करायचे, चपटे चपटे आणि फ्राय करायचे. तोपर्यंत आपला मसाला झाला का बघू. मसाला झालेला आहे. असे चपटे बॉल करायचे. कोफ्त्याच्या शेपसारखे तुम्ही कसेही शेप करू शकता. मीडियम साईजचे कोफ्ते. वाव, छान दिसतायत. जास्त ब्राऊन करायचे नाही, मग ते कडू लागतात. लाईटच फ्राय करायचे. मसाला वाटून घेतला. कढईमध्ये तेल टाकायचं. लाल तिखट, धने पावडर आणि हळद. छान परतायचं. थोडा कोथिंबीर टाकायचा. कोथिंबीरीने छान कलर येतो. आणि मसाला टाकायचा. याच्यामध्ये मी किचन किंग टाकते. तुम्ही चिकन मसाला पण टाकू शकता, मटन मसाला पण टाकू शकता. मी किचन किंग टाकलेला आहे. आणि थोडंसं मीठ टाकायचं. आणि तेच पाणी कोफ्त्याचं जे आपण दुधी भोपळा खिसला होता ते पाणी फेकायचं नाही, ते पण याच्यातच टाकायचं. आणि आता कोफ्ते साईज छोटे करायचे म्हणजे ते पाणी अब्झॉर्ब करतं. आता तेच ग्रेव्हीमध्ये टाकून 5 मिनिटं शिजू द्यायचं. झाली कोफ्ता करी रेडी. आता वरनं कोथिंबीर टाकायचं. कोफ्ता करी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला कोफ्ता करी? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंट करा. थँक यू.